फ्रेंड्स, टेस्ट 3 मधील क्वेश्चन नंबर 16 पर्यंतचे डाउट्स आत्तापर्यंत आपण कंप्लीट केलेले आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 17 म्हणजे टेस्ट 3 चा पार्ट 2 ला आता आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. तर यामध्ये जो पुढील क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर आहे 17. बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्वेश्चन नंबर 17 डाऊटला विचारलेला होता. चला मग आता तो प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम बघू. अ पार्टिकल travels 10 meter in first 5 seconds and 10 meter in the next 3 seconds. Assuming constant acceleration, what is the distance travel in next 2 seconds? सो यामध्ये तुम्हाला असं सांगण्यात आलं आहे, प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे ते एकदा व्यवस्थित समजून घेऊया, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. फॉर एक्झाम्पल, हा एक असा छोटासा पार्टिकल असेल. ठीक आहे, मी याला व्यवस्थित दाखवतो अजून. So we consider this is the particle which is moving. हा एक छोटासा पार्टिकल असेल. ठीक आहे, आता हा पार्टिकल मूव्ह होतोय. सगळ्यात सुरुवातीला इनिशियली टाइम t इज इक्वल टू 0 जर असेल तर हा किती स्पीडनं जाणार आहे. सो ऑब्विसली याची जी वेलॉसिटी असेल ती u एवढी याची इनिशियल वेलॉसिटी असणार. मग त्यांनी असं सांगितलं की फर्स्ट 5 सेकंड. सो ह्या पार्टिकलनी टाइम t इज इक्वल टू 5 सेकंद असताना हा किती डिस्टन्स गेलाय, तर इथून हा 10 मीटर एवढ्या डिस्टन्स पर्यंत गेलाय, इथपर्यंत आला. पुढे त्यांनी असं सांगितलं की नेक्स्ट टाइम t इज इक्वल टू 3 सेकंद असताना हा किती डिस्टन्स गेला, आणखीन 10 मीटर एवढं डिस्टन्स गेला. आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, टाइम t टू 3 सेकंड म्हणजे पहिला टाइम किती होता, 5 सेकंड प्लस 3 सेकंड. आता हा जो टोटल टाइम आलाय, हा टोटल टाइम किती आलाय, तर पहिले 5 सेकंड नंतरचे 3 सेकंड म्हणजे किती आला, 8 सेकंड. आणि ह्या 8 सेकंड मध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, 20 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. क्लिअर झालं सर्वांना? ओके, आता पुढे बघूया. पुढे काय सांगितलं त्यांनी, हे बघा या ठिकाणी दिलंय. त्याचं जे ॲक्सिलरेशन आहे तेही ऑब्विसली कॉन्स्टंट आहे. आणि त्यांनी विचारलं की नेक्स्ट 2 सेकंडमध्ये म्हणजे हा पार्टिकल पुढे काही परत डिस्टन्स कव्हर करणार, टाइम t इज इक्वल टू 2 सेकंडमध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, असा सिंपलचा क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आला. ओके, मग आता आपल्याला सॉल्व्ह करायचा. सुरुवातीला काय करणार, तर फर्स्ट 5 सेकंडसाठी बघा, फर्स्ट 5 सेकंडसाठी ॲक्सिलरेशन तर कॉन्स्टंट आहे. फर्स्ट 5 सेकंडसाठी डिस्टन्स किती आहे, 10 मीटर. मग आता ते इक्वेशन काय येतं ते पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करणार. सो इथं मी म्हणतो फर्स्ट 5 सेकंड, फर्स्ट टाइम t इज इक्वल टू 5 सेकंड, डिस्टन्स किती आहे, 10 मीटर. सो या ठिकाणी आपण सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन घेणार, s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ a मल्टिप्लाय बाय t स्क्वेअर. आता हे जे डिस्टन्स दिलं आहे हे डिस्टन्स आहे 10. इनिशियल स्पीड मला माहिती नाही आहे, टाईम तर मला माहिती आहे 5 प्लस हाफ ऑफ ॲक्सिलरेशनही मला माहिती नाही, 5 मल्टिप्लाय बाय 5. आता मी काय करतो, 2 ला मल्टिप्लाय केलं तर इथं येऊन जाणार आहे 20, इथं असणार आहे 10, त्यानंतर इथं असणार आहे 5 मल्टिप्लाय बाय 5. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर हे येतं 4 इज इक्वल टू 2u प्लस 5a. I'm called this is equation फर्स्ट. याला म्हणतो मी इक्वेशन 1. मग आता जसं मी 5 सेकंडसाठी फाईन केलं बघा, हे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे 5 सेकंडसाठी. नेक्स्ट किती आहे, 3 सेकंड, बरोबर. नेक्स्ट किती आहे, 3 सेकंड. पण टोटल टाइम किती आलेला आहे, 5 सेकंड प्लस 3 सेकंड. सो पुढे म्हणतो मी फॉर t इज इक्वल टू 8 सेकंड, डिस्टन्स कव्हर 20 मीटर. किती डिस्टन्स कव्हर केलं, 20 मीटर. परत कायनेमॅटिकल इक्वेशन घेऊ, s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे, 20, u मल्टिप्लाय बाय टाइम किती आहे 8 प्लस हाफ ऑफ a मल्टिप्लाय बाय इथं असणार आहे 8 मल्टिप्लाय बाय 8. आणि याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर मला एक इक्वेशन भेटतं, आणि ते इक्वेशन असेल 5 इज इक्वल टू 2u प्लस 8 मल्टिप्लाय बाय a. हे असेल माझ्यावालं
सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, म्हणजे मी सॉल्व्ह केलेले इक्वेशन्स. सो आता हे दोन्ही इक्वेशन मला भेटले. आता हे दोन्ही इक्वेशन बघा, मी कशासाठी केलेत माहिती की सर्व, मला ॲक्च्युअली त्याचं इनिशियल स्पीड किती ते फाईन करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस 5 सेकंद असेल, ज्यावेळेस 3 म्हणजे 5 + 3 म्हणजे 8 सेकंद असेल, या पूर्ण 8 सेकंदमध्ये त्याचं इनिशियल स्पीड किती आहे आणि त्याचं ॲक्सिलरेशन किती आहे, हे दोन्ही व्हॅल्यूज मला फाईन करायच्या. या दोन्ही व्हॅल्यूज भेटल्या तरच मी परत कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करणार. आणि टोटल टाईम, आता बघा हा टाईम किती आहे 5, हा किती आहे 3 आणि नंतरचा किती आहे 2 सेकंद. म्हणजे आता हा जो टोटल टाईम आहे ना, हा जो टोटल टाईम किती आहे, टाईम t = 10 सेकंद. तर मला काय करायचं आहे, बाय युजिंग दिस इनिशियल स्पीड, बाय युजिंग दिस ॲक्सिलरेशन, आय वॉन्ट टू फाइंड दी हाऊ मच डिस्टन्स कवर इन 10 सेकंद. ही माझी टास्क आहे. मग चला आता मी काय करतो, इनिशियल स्पीड आणि ॲक्सिलरेशन फाईन करतो. कसं फाईन करणार, सो पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन घेतो, 4 = 2u + 5a आणि दुसरा आहे 5u = 2u + 8a. आणि हे दोन्ही इक्वेशन जर आपण सायमल्टेनियसली सॉल्व केले तर मला ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू भेटते. ॲक्सिलरेशन येऊन जातं, ते ॲक्सिलरेशन असेल 1/3 मीटर/सेकंद². हे असेल ॲक्सिलरेशन. सो तो जो ऑब्जेक्ट असेल तो एवढ्या कॉन्स्टंट ॲक्सिलरेशनना मूव्ह होतोय. आणि हे सायमल्टेनियस इक्वेशन जर मी सॉल्व केलं तर मला म्हणजे काय करायचं, या ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून टाका, तुम्हाला इनिशियल स्पीड भेटेल आणि ते इनिशियल स्पीड असेल 7/6 मीटर/सेकंद. हे एवढं इनिशियल स्पीड आलं. बघा रे, मला गरजेचं काय काय होतं, ॲक्सिलरेशन आणि इनिशियल स्पीड या दोन्ही व्हॅल्यूज मला भेटल्या. बरोबर आलं. ॲक्सिलरेशन किती आलं, ते आहे 1/3 मीटर/सेकंद² आणि इनिशियल स्पीडही आलेलं आहे, ते येऊन जातं 7/6 मीटर/सेकंद. मग आता मी काय करूया, मी काय करतो बघा, टाईम t = 10 सेकंद. आता टोटल टाईम किती आहे 10 सेकंद. टोटल टाईमसाठी मला डिस्टन्स फाईन करायचा, s(10) मला फाईन करायचा. तो कसा फाईन करणार, अगेन ut + ½ a × t². कायनेमॅटिकल इक्वेशन वापरा आणि सॉल्व करा. मग आता s(10) मला फाईन करायचा, इनिशियल स्पीड मला माहिती आहे, टाईम मला माहिती आहे, हाफ ऑफ ॲक्सिलरेशन सुद्धा मला माहिती आहे आणि मल्टिप्लाय बाय किती असणार आहे 10 × 10. आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं तर ते येऊन जातं 28.8 मीटर एवढं. किती येऊन जातं 28.8 मीटर एवढं त्याच्यावर काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. 28 साधारण जर तुम्ही सॉल्व केलं तर 28.8 नाही येतात, ते येऊन जातं 28.3 मीटर एवढं. ओके, बघा रे, मग आता इथं टोटल डिस्टन्स याने किती कव्हर केलं, पहिलं होतं 20 आणि आता टोटल डिस्टन्स किती आलं, टोटल डिस्टन्स 28.3 मीटर एवढं. मला काय बघायचं आहे, या टाईम t = 2 सेकंडसाठीचं डिस्टन्स फाईन करायचं. हे डिस्टन्स किती आलं 28.3 पूर्ण 10 सेकंडसाठी आणि 8 सेकंडसाठी किती आहे 20. दोघांचा डिफरन्स घेऊया. सो डिस्टन्स फॉर 2 सेकंड, डिस्टन्स फॉर 10 सेकंड मायनस डिस्टन्स फॉर 8 सेकंड. डिस्टन्स फॉर 10 सेकंड 28.3, डिस्टन्स फॉर 8 सेकंड 20. किती आलं 8.3 मीटर एवढं डिस्टन्स असणार आहे 2 सेकंद असताना. आणि असा ऑप्शन जो असेल तिथे ॲक्च्युअल तुमच्यावाला आन्सर असणार आहे. सो हिअर यू गेट ऑप्शन नंबर ए इज युअर करेक्ट आन्सर. ओके, फक्त काय केलं मी परत एकदा हायलाईट घेतो प्रॉब्लेमची. हा एक ऑब्जेक्ट होता, टाईम t = 5 सेकंदमध्ये त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स होतं 10 मीटर. त्यानंतर अगेन टाईम t = 3 सेकंदमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स होतं 10 मीटर. आणि तुम्हाला विचारलं तर ज्यावेळेस टाईम t = 2 सेकंद कव्हर करणार त्यावेळेचं डिस्टन्स किती. मग मी काय केलं, पहिल्यांदा याच्यासाठी टाईम t = 5 सेकंडसाठी एक कायनेमॅटिकल इक्वेशन तयार केलं. त्यानंतर टोटल टाईम 8 सेकंडसाठीचं एक कायनेमॅटिकल इक्वेशन तयार केलं. या दोन्ही इक्वेशन मी सायमल्टेनियसली सॉल्व केले. यावरून ॲक्सिलरेशन
आणि इनिशियल स्पीड हे दोन्ही फाईंड केलं. एकदा मला ॲक्सिलरेशन आणि इनिशियल स्पीड जर मला भेटले तर टाईम टी इज इक्वल टू किती आहे 2 सेकंड. टोटल टाईम किती आला बघा, हे एवढ्याच ॲक्सिलरेशन स्पीडनं तो जात राहणार आहे, याच स्पीडनं तो जात राहणार बरोबर. आणि ॲक्सिलरेशन काय कॉन्स्टंट, एवढ्या वेलॉसिटीने तो ट्रॅव्हल करत राहणार इनिशियली एवढ्या वेलॉसिटीने. आणि ॲक्सिलरेशन तर ऑब्व्हियसली तिची व्हॅल्यू आपल्याला भेटली, त्यांनी तेच सांगितलं की ॲक्सिलरेशन होल ओव्हर प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट असणार. मग टाईम टी इज इक्वल टू 2 सेकंड मला फाईंड करायचं. तर अगोदर मला फाईंड करावं लागेल टोटल टाईमसाठी किती टोटल डिस्टन्स असणार आहे. मग 5 आणि हे 3 8 आणि हे 2 10, टोटल टाईम मला 10 सेकंडसाठीचं टोटल डिस्टन्स फाईंड करून घेतलं. मग 10 सेकंडसाठीचं टोटल डिस्टन्स भेटलं 28.3 मीटर. आणि एकदा मला एवढं डिस्टन्स भेटलं तर एवढ्या डिस्टन्समधून त्याला काय करा, सबस्ट्रॅक्ट करा, हे रिमेनिंग डिस्टन्स मला भेटून जाईल. असा सिम्पलसा गोंडसचा क्यूटसा प्रॉब्लेम होता. होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. असं कन्सिडर करून मी आता पुढील नंबरचा प्रॉब्लेम घेतो. प्रॉब्लेम नंबर आहे 18 नंबर हा डाऊटला आहे. ओके, मग चला 18 नंबर आता सॉल्व करूया. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 18. सो प्रॉब्लेम नंबर 18 इज a body travels for 15 seconds starting from rest with constant acceleration. बघा, एक बॉडी आहे 15 सेकंड ट्रॅव्हल करते रेस्ट पासून, ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे. आता काय काय दिलं ते एकदा चेक करूया. इफ इट ट्रॅव्हल डिस्टन्स S1, ओके, S2 अँड S3. ओके, S1 हे डिस्टन्स केलं आहे फर्स्ट 5 सेकंडमध्ये, S2 हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे सेकंड 5 सेकंडमध्ये, आणि S3 हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे नेक्स्ट 5 सेकंडमध्ये रिस्पेक्टिव्हली. आणि विचारलं काय, द रिलेशन बिटवीन S1, S2 अँड S3 इज. तुम्हाला विचारलं आहे S1, S2 आणि S3 मध्ये रिलेशन काय असेल. सो टोटल टाइम किती लागलाय, टोटल टाइम दिलाय 15 सेकंड एवढा टाइम. S1 एवढं डिस्टन्स कव्हर केलंय फर्स्ट 5 सेकंड मध्ये. आता याला कसं घेणार, ज्यावेळेस इनिशियली रेस्टला आहे म्हणजे इनिशियल स्पीड किती असेल 0 असेल. सो सिंपल कायनेमॅटिकल इक्वेशन S1 इज इक्वल टू ut t1 म्हणतो मी त्याला, हाफ ऑफ a मल्टिप्लाय बाय t1 स्क्वेअर. सो S1 ut इनिशियल स्पीड किती आहे 0, याला 0 प्लस हाफ ऑफ a मल्टिप्लाय बाय इथं टाइम असणार आहे 5 स्क्वेअर. सो इक्वेशन 1 आलंय S1 इज इक्वल टू 25/2a. एवढं डिस्टन्स त्यांनी काय केलं, कव्हर केलं विथ कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन. आता नेक्स्ट डिस्टन्स त्यांनी कव्हर केलंय नेक्स्ट 5 सेकंड मध्ये. नेक्स्ट 5 सेकंड, पहिला टाइम किती होता 5 सेकंड, नेक्स्ट 5 म्हणजे 5 प्लस 5 10 सेकंड मध्ये त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं, S2 हे डिस्टन्स कव्हर केलं. आता नेक्स्ट जे डिस्टन्स असेल ते नेक्स्ट डिस्टन्स कसं असणार आहे बघा. सो हियर इज अ नेक्स्ट 5 सेकंड. सो हा S1 तुम्हाला समजला असेलच कसा आला. S1 इज इक्वल टू आलं 25/2. नेक्स्ट त्यांनी विचारलंय S2 हे डिस्टन्स किती असेल. सो S2 केलं त्यांनी नेक्स्ट 5 सेकंड मध्ये म्हणजे S1 प्लस S2 इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय a. आता नेक्स्ट 5 सेकंड आहे म्हणजे फर्स्ट 5 प्लस 5 आलं 10, त्याचं काय असेल स्क्वेअर. आणि याला जर सॉल्व केलं ते येऊन जातं S1 प्लस S2 इज इक्वल टू 100/2 multiplied by a. So we get S2 is equal to 100/2 multiplied by a minus S1 व्हॅल्यू असणार म्हणजेच S2 is equal to येऊन जातो 100/2 multiplied by a. आणि S1 ची व्हॅल्यू असणार आहे ऑब्विसली किती होऊन जाते ती वरच्या इक्वेशन 1 वरून 25/2 multiplied by a. So you get S2 is equal to किती होऊन जातो 75/2 multiplied by a. This is your equation number 2. आता हे S2 हे डिस्टन्स फाइंड केलं. सो सिमिलर प्रोसेसने आता आपण फाइंड करणार आहोत S3 हे डिस्टन्स किती असेल. सो S3 नेक्स्ट 5 सेकंड मध्ये म्हणजे टोटल डिस्टन्स S1 प्लस S2 प्लस S3 इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय टाइम. पहिल्यासाठी किती लागला 5, नंतर किती लागला 5 ऍड झाले म्हणजे 10.
नंतरचे 5 ॲड झाले म्हणजे तो येऊन जातो 15 सेकंद. आता हे किती असेल बघा, S3 मला फाईंड करायचं म्हणजे S3 इज इक्वल टू 225/2 मल्टिप्लाय बाय A मायनस S2 मायनस S1. व्हॅल्यू टाकून देऊया. 225/2 मल्टिप्लाय बाय A मायनस 75/2 मल्टिप्लाय बाय A मायनस 25/2 मल्टिप्लाय बाय A. So you get S3 is equal to 125/2 multiplied by A and this is equation 3rd. बरोबर आहे. आता हे तिन्ही इक्वेशन तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व करणार आणि हे तिन्ही इक्वेशन तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व केले तर तुमच्याला ते आन्सर असेल. तर तुमचा आन्सर असेल आन्सर सी. आता हे तर तुम्ही सॉल्व करू शकता ना, बरोबर. हे तर तुम्हाला जमेल सॉल्व करायला. म्हणजे S125/2 मल्टिप्लाय बाय ए, याला S2च्या टर्ममध्ये टाकायचं, त्याला 3ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करा, ते S2च्या टर्ममध्ये येणार आणि त्याला S3च्या टर्ममध्ये टाकायचं, त्याला 5ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. सो यू गेट S1 इज इक्वल टू 1/3 ऑफ S2 इज इक्वल टू 1/5 ऑफ S3 असेल. ओके, क्लिअर झालं सर्वांना? ओके, सो प्रॉब्लेम हा सर्वांना समजला असेल. चला मग आता यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता, जो डाऊटला विचारला गेला आहे, तो आहे प्रॉब्लेम नंबर 19. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 19. तो पहिल्यांदा समजून घेऊया. इफ अ बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ स्पीड u, द डिस्टन्स कवर ड्युरिंग द लास्ट t सेकंड्स ऑफ इट्स असेंट इज. तुम्हाला विचारलं आहे, एखादा बॉल असेल जो व्हर्टिकली अपवर्ड आपण जर थ्रो केला, किती स्पीडना, u एवढ्या स्पीडना वरती फेकला असेल, तर व्हर्टिकल डिस्टन्स विचारलं लास्ट टाइममध्ये. ठीक आहे, तुम्हाला फाईंड करायला लावलं आहे व्हर्टिकल सेकंड लास्ट टाइममध्ये. मग चला आता सॉल्व करूया. मग मी एकदाला क्लिअर करतो. मग आता कसं सॉल्व करणार, चला समजून घेऊया. सो अशी सिच्युएशन असेल बघा, की हा एक असा ग्राउंड सरफेस असेल, इथे घेतो मी, हा ग्राउंड सरफेस असेल आणि या ग्राउंड सरफेसवरून आपण या ठिकाणी एक व्हर्टिकल बॉल, असा हा बॉल व्हर्टिकली थ्रो केला. ठीक आहे, सो हा बॉल असेल आता ह्या पोझिशनला पोहोचलाय. त्यानंतर ऑब्विसली इनिशियली स्पीड किंवा एवढी त्यांनी हाईट अशी कव्हर केलेली असणार आहे, ही त्याची कव्हर केलेली हाईट असेल, एवढी त्यांनी हाईट कव्हर केलेली असणार आहे, बरोबर. ॲक्च्युअली तुम्हाला तीच हाईट फाईंड करायला सांगितलं आहे. त्यानंतर याचा टाइम ऑफ फ्लाईट कसा फाईंड करणार, याचा टाइम ऑफ फ्लाईट ऑब्विसली याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खेचणार आहे त्याच्याकडे. मग टाइम ऑफ फ्लाईट किती असतो, वेलॉसिटी अपॉन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे u अपॉन किती असेल, g असेल, एवढा टाइम ऑफ फ्लाईट असणार. हा एवढा आला त्याच्यावाला टाइम ऑफ फ्लाईट, एवढा कंप्लीट. किती आला हा टाइम ऑफ फ्लाईट, हा कंप्लीट टाइम ऑफ फ्लाईट आला आहे. सो हिअर इज द टाइम ऑफ फ्लाईट. t इज इक्वल टू असणार आहे u अपॉन g. आणि त्यांनी विचारलं लास्ट t सेकंडमध्ये, हा काय असणार आहे लास्ट t सेकंड. लास्ट t सेकंडमध्ये तुम्हाला फाईंड करायला लावलं किती डिस्टन्स कव्हर करणार, डिस्टन्स कव्हर ड्युरिंग द लास्ट t सेकंड्स ऑफ इट्स ॲसेंट इज. मग आता हा जर टाइम t सेकंद एवढा असेल, कुठला हा एवढा टाइम जर t सेकंद असेल इथपर्यंत, जिथं की त्याचं फायनल स्पीड 0 होऊन जाणार आहे, मग हे उरलेलं डिस्टन्स किती असणार, टोटल डिस्टन्स किती आला u मायनस g. मग हे उरलेलं डिस्टन्स किती असेल, उरलेला हा एवढा टाइम किती लागणार आहे, तो येऊन जातो u मायनस g मायनस t, एवढा टाइम असेल, बरोबर. आता आपल्याला फाईंड करायचं आहे वेलॉसिटी. बघा आता मला फाईंड करायचं आहे वेलॉसिटी आफ्टर किती टाइम नंतर, u अपॉन g मायनस t एवढ्या टाइम नंतर. म्हणजे एवढ्या टाइम नंतर या पॉईंटला वेलॉसिटी किती, या पॉईंटला वेलॉसिटी किती ते मला फाईंड करायचं. मग कसं फाईंड करणार, v इज इक्वल टू u प्लस काय असतो at असतो, बरोबर. मग आता इथं टाइम तर माहिती सगळ्यांना, टाइम किती हवा, एवढा टाइम सबस्टिट्यूट करून देऊया. सो v इज इक्वल टू u
ॲक्सिलरेशन असणार आहे मायनस जी मल्टिप्लाय बाय यू अपॉन जी मायनस टी. जी आणि जी काय झाली इथं कॅन्सल झाले, म्हणजे व्ही इज इक्वल टू आलं मायनस मायनस प्लस होऊन जाणार जी मल्टिप्लाय बाय टी. एवढी वेलॉसिटी असणार आहे आफ्टर दिस टाइम. या टाइम नंतर याला एवढी वेलॉसिटी भेटली. किती आली? व्ही इज इक्वल टू जी मल्टिप्लाय बाय टी एवढी वेलॉसिटी भेटली. चला आता ही वेलॉसिटी भेटली. मग आता बघावं लागेल आपल्याला की ह्या वेलॉसिटीनं हा जर चालला तर फायनली टाइम टी सेकंडमध्ये किती डिस्टन्स कव्हर करणार, बरोबर ना. बघा मी काय सांगतोय ते पहिले व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात सुरुवातीला मी काय केलं, ही वेलॉसिटी फाईन करून घेतली. एवढ्या टाइम नंतर या पॉईंटपासून वेलॉसिटी किती. आता मला फाईन करायचं या पॉईंटला एवढी वेलॉसिटी भेटली, तर ज्यावेळेस त्याची फायनल वेलॉसिटी 0 होऊन जाणार त्यावेळेस तो किती डिस्टन्स कव्हर करणार. सो म्हणून मी तर त्याला म्हणतो डिस्टन्स कव्हर्ड इन लास्ट टी सेकंड. आता ते डिस्टन्स कसं फाईन करतो, त्यासाठी कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर प्लस इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as एवढं. आता ऑब्विसली एस म्हणजे त्याची हाईट असणार आहे. फायनल स्पीड तर 0, बरोबर. इनिशियल किती भेटलं, जेव्हा हे जी मल्टिप्लाय बाय टी त्या पॉईंट नंतर, म्हणजे जी टी ब्रॅकेट स्क्वेअर इथं 2g मल्टिप्लाय बाय एच असेल. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं जी स्क्वेअर टी स्क्वेअर इज इक्वल टू आलं 2gh. जी अँड जी गेट कॅन्सल. सो आता आपल्याला ती हाईट भेटते. किती आली हाईट, म्हणजे इक्वेशन आलं बघा, एच इज इक्वल टू किती असणार आहे जी अपॉन 2 मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर एवढी हाईट असेल. लास्ट टी सेकंडमध्ये एवढं तिने डिस्टन्स कव्हर केलेलं असेल. आणि तो जो ऑप्शन असतो तो ऑप्शन आहे आपल्याला ए. आय थिंक सो तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. ओके ठीक आहे. चला आता यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 20. सो हियर इज अ प्रॉब्लेम नंबर 20. अ बॉडी freely falling from the rest has a velocity v. After it falls through a height h, the distance it has to fall down for its velocity is become double. बघा त्यांनी काय सांगितलं, एक बॉडी आहे ती फ्रीली फॉलिंग होते रेस्ट पासून. फ्रीली फॉलिंग म्हणजे वरून खाली येते. इनिशियल स्पीड ऑब्वियसली 0, बरोबर. आणि त्याला वेलॉसिटी किती भेटली v. आफ्टर इट फॉल्स थ्रू अ हाईट h, किती हाईट खाली आला तो h एवढ्या हाईट खाली आल्यानंतर the distance it has to fall down for its velocity to become double is. त्यांनी विचारलं ज्यावेळेस त्याची वेलॉसिटी डबल होऊन जाणार त्यावेळेस ते किती डिस्टन्स कव्हर केलेलं असेल. आता हे डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, फाईंड करायचं आहे. चला मग आता कसं समजून घ्यायचं घेऊया बघा. सो असं कन्सिडर करू की ही ग्राउंड सरफेस आहे, हा एक असा ग्राउंड सरफेस आहे आणि ह्या ग्राउंड सरफेसवरून हा एक ऑब्जेक्ट असा खाली येतोय, बरोबर ना. मग याचे मी पोझिशन्स घेतो. दिस इज द पोझिशन ए. ॲट दिस पोझिशन इनिशियल स्पीड इज 0. आता तिने सांगितलंय त्यानुसार घेऊया की एक ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होतोय रेस्टपासून, त्याची वेलॉसिटी v. आफ्टर इट फॉल्स थ्रू अ हाईट h. सो ओके. सो हा खाली जात असताना किती वेलॉसिटीने गेला, v एवढ्या वेलॉसिटीने गेला आणि किती हाईटपर्यंत पोहोचला आहे, त्याला म्हणतो पोझिशन बी. तर v एवढ्या वेलॉसिटीना तो गेलेला आहे h एवढ्या हाईटवरती, बरोबर आहे. त्यानंतर त्याने असं सांगितलं की त्याची वेलॉसिटी डबल झाली त्यावेळेस किती डिस्टन्स कव्हर करणार, म्हणजे फायनल त्याचा v फायनल 2v असताना त्यांनी विचारलं की x एवढं डिस्टन्स किती असेल. असा हा प्रॉब्लेम आहे. मग आता हे कसं सॉल्व करणार. चला मग आता पहिल्यांदा a to b मध्ये a to b हे जे डिस्टन्स आहे ॲक्च्युली याला पाथ म्हणणार. हे पाथ किंवा ही पाथ कव्हर करण्यासाठी त्याला वेलॉसिटी किती लागली. सो पाथ ए बी इज इक्वल टू इनिशियल स्पीड किती आहे 0, म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a मल्टिप्लाय बाय काय असेल एस असेल, म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2g मल्टिप्लाय बाय काय असणार आहे एच, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड. सो रिकॉर्ड याला तुम्ही इक्वेशन 1 म्हणू शकता, काय हरकत नाही. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आलेला आहे 2gh, ही फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टची वेलॉसिटी असेल. आता रिमेनिंग पाथ आहे बी टू सी, याला म्हणतो मी पाथ बी सी, ती असेल व्ही स्क्वेअर, बरोबर.
त्यानंतर ऑब्विसली इनिशियल स्पीड तर किती होतं 0 प्लस 2 असेल. सो व्ही स्क्वेअर, आता हा फायनल वेलॉसिटी किती झाली 2v झाली, म्हणजे 2v स्क्वेअर 0 प्लस 2g मल्टिप्लाय बाय एक्स हे डिस्टन्स मला फाईन करायचं. सो हे आलेलं आहे 4v स्क्वेअर इज इक्वल टू 2g मल्टिप्लाय बाय एक्स. इक्वेशन 1 वरून आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. 4 मल्टिप्लाय बाय 2g h इज इक्वल टू किती आलं 2gx. सो हिअर इज 2g गेट कॅन्सल, वी गेट x इज इक्वल टू किती असणार आहे 4h. सो बघा x हे डिस्टन्स त्याने किती कव्हर केलं 4h एवढं डिस्टन्स त्याने कव्हर केलं. किती वेलॉसिटी असताना 2v एवढी वेलॉसिटी असताना 4h एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. आणि असा आपला ऑप्शन कुठे आहे. सो हिअर इज हॅव्हिंग अवर ऑप्शन बी. ओके, चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर आहे 21 नंबर डाऊटला विचारला गेला आहे. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 21. अ स्टोन ड्रॉप फ्रॉम अ बिल्डिंग of height h and it reaches after t second on earth. ओके, एक दगड आहे एका बिल्डिंग वरून खाली याची एवढी बिल्डिंग होती त्या हाईटची, त्याच्यावरून खाली फेकला आणि त्याला खाली पोहोचण्यासाठीचा टायमिंग लागलाय ग्राउंड वरती पोहोचण्यासाठीचा टायमिंग लागलाय टी एवढा. पुढे काय सांगितलं, सेम हाईट वरून सेम बिल्डिंग, फ्रॉम द सेम बिल्डिंग इफ 2 stones आर थ्रोन. दोन दगड फेकले, एक अपवर्ड फेकला आणि एक डायरेक्टली डाऊनवर्ड फेकला विथ द सेम वेलॉसिटी. दोघांची ही वेलॉसिटी सेम आहे किती u. अँड देन दे रीच द अर्थ सरफेस आफ्टर t1 अँड t2 सेकंड रिस्पेक्टिव्हली. त्यांनी विचारलं ज्यावेळेस ते दोन्ही t1 आणि t2 या सेकंदला पोहोचत असाल तर तुम्हाला विचारलं टाइम t सोबत त्यांचं रिलेशन काय असेल. असा हा सिंपलसा गुंडसा प्रॉब्लेम आहे. मग आता याला कसं सॉल्व्ह करणार, चला मग आता याला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ठीक आहे, सिच्युएशन काय ती समजून घेऊया. काय सांगितलं रे, एक स्टोन घेतला. सो समजा ही अशी बिल्डिंग असेल, या ठिकाणी ही बिल्डिंग असेल बरोबर. ही एक बिल्डिंग आहे, या बिल्डिंगची हाईट आहे h एवढी आणि या सरफेस पासून तुम्ही एक स्टोन घेतला आणि तो सरळ खाली टाकला बरोबर आहे. याला खाली पोहोचण्यासाठीचा टाइम लागला आहे टी. सो याला मी सिंपल म्हणतो इन फर्स्ट केस म्हणतो. फर्स्ट केस कुठली रे, हे बघा ही फर्स्ट केस. स्टोन ड्रॉप फ्रॉम अ बिल्डिंग ऑफ हाईट h अँड इट रीचेस आफ्टर t सेकंड ऑन अर्थ. मग यासाठी सिंपल कायनेमॅटिकल इक्वेशन वापरणार. इनिशियल स्पीड किती होतं 0, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्डला. सो s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. इनिशियल स्पीड आलंय 0. सो s किती आहे h एवढं, ते येऊन जातं हाफ ऑफ g मल्टिप्लाय बाय t स्क्वेअर. अँड कॉल्ड दिस इज इक्वेशन 1. आता सेकंड सिच्युएशन काय आहे बघा, सेकंड केस याला म्हणूया आपण इन सेकंड केस. आता ह्या केस जरा ऑब्झर्व करू. पहिल्यांदा काय केलं, सेम बिल्डिंगवरून आता एक नाही तर दोन स्टोन्स घेतले आणि ते आता फेकलेत. एक आहे अपवर्डला आणि एक आहे अदर डाऊनवर्डला. म्हणजे आता ही सेम बिल्डिंग आहे आणि या सेम बिल्डिंगवरून एक स्टोन असा फेकला आणि एक असा फेकला. एक अपवर्ड आणि एक काय असणार आहे डाऊनवर्ड. समजतंय ना. एक फेकला आहे अपवर्डला बघा, या ठिकाणी येऊन जाईल तुम्हाला लक्षात येईल बघा. एक फेकला आहे असा अपवर्डला बरोबर. ऑब्विसली असा नसेल तो अपवर्ड फेकतो म्हणजे काही अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिलेला नाहीये. सो सिंपल आपण म्हणणार एक सरळ असा फेकलाय, इनिशियल स्पीड असेल त्याच्यावर सेम वेलॉसिटी u ने आणि एक असा खाली फेकलाय, त्याचं सुद्धा स्पीड किती असेल u असेल. दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. सो याला मी घेतो -u. सो इन सेकंड केस म्हणूया. मग सेकंड केसमध्ये परत कायनेमॅटिकल इक्वेशन वापरणार. आता सेकंड केसमध्ये इनिशियल स्पीड तुम्हाला 0 नाही आहे. सो सेकंड या अपवर्ड, दिस इज अपवर्ड केस अँड दिस इज डाऊनवर्ड केस. आता ह्या दोन्ही अपवर्ड आणि डाऊनवर्ड केसेसमध्ये कुठेही इनिशियल स्पीड 0 म्हणजे नाही, जे की पहिल्या केसमध्ये होतं. आता सेकंड केसमध्ये तसं नाही आहे, थर्ड केसमध्ये सुद्धा तसं नाही. मग आता सेकंड केस आहे अपवर्डची. मग अपवर्डमध्ये परत कायनेमॅटिकल इक्वेशन वापरूया.
काय येऊन जातं, ते असेल एच इज इक्वल टू बरोबर मायनस यू मल्टिप्लाय बाय, याच्यासाठी टाईम लागला आहे T1, तो दिला आहे त्यांनी, हे बघा इथं टाईमला आहे T1, म्हणजेच ते येऊन जातं यू T1 प्लस हाफ ऑफ जी मल्टिप्लाय बाय काय असणार आहे T1 स्क्वेअर बरोबर. आता एच म्हणजे इक्वेशन 1 वरून हाफ ऑफ जी मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर मायनस यू मल्टिप्लाय बाय T1 प्लस हाफ ऑफ जी मल्टिप्लाय बाय काय असणार आहे T1 स्क्वेअर. याला जर मी इकडे घेऊन आलो तर माझं इक्वेशन येऊन जातं यू मल्टिप्लाय बाय T1 मायनस इज इक्वल टू 1/2 जी कॉमन निघणार आहे टी स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 2 फॉर सेकंड केस, अपवर्ड केससाठी आलं. आता तसंच पद्धतीनं आपण घेणार आहोत या ठिकाणी इन थर्ड केस, मी म्हणतो याला इन थर्ड केसमध्ये काय ते बघू. सो बघा इथं इन थर्ड केस, चला आता थर्ड केसमध्ये काय आहे, तर थर्ड केस जर व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी हा जो स्टोन होता तो असा सरळ खाली फेकलाय, म्हणजे काय येऊन जातं बघा, कायनेमॅटिकल इक्वेशन हाईट आहे एच, त्याच्यानंतर यू मल्टिप्लाय बाय T2 प्लस हाफ ऑफ जी मल्टिप्लाय बाय T2 स्क्वेअर. आता एच इज इक्वल टू किती आहे, हाफ ऑफ जी मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर यू मल्टिप्लाय बाय T2 प्लस हाफ ऑफ जी मल्टिप्लाय बाय T2 स्क्वेअर. आणि याला जर सॉल्व केलं तर यू मल्टिप्लाय बाय T2 हाफ ऑफ जी मल्टिप्लाय बाय असणार आहे टी स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअर. दिस इज इक्वेशन थर्ड. मग आता दोन्ही इक्वेशन 2 आणि इक्वेशन थर्डचा रेशो घेतला तर काय येऊन जातं T1 अपॉन T2 हाफ ऑफ जी कॅन्सल होऊन जाणार, इथं येऊन जातं, इथं असेल टी स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर आणि इथं असणार आहे टी स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअर. आता ही तुमच्यासाठीचं टास्क आहे, हे तुम्हाला काय करायचं सॉल्व करायचं. हे साईन इथं मायनस आहे, इथं साईन काय आहे मायनस आहे. मग आता हे तुम्ही सॉल्व केलं तर तुमच्याला आन्सर येऊन जातं रूट ऑफ T1 मल्टिप्लाय बाय T2 आणि हे तुम्हाला सॉल्व करता येतं बरोबर आहे. सो यू गेट द आन्सर, हिअर इज युअर आन्सर. आन्सर काय असणार आहे, आन्सर असेल सी. टी रूट ऑफ अंडर रूट T1 मल्टिप्लाय बाय T2. ओके. सो चला आता या पुढील जो प्रॉब्लेम आहे तो घेऊया. प्रॉब्लेम नंबर विचारला आहे 22. सो प्रॉब्लेम नंबर 22 डाऊटसाठी आहे. A balloon is at a height of 81 meter and is ascending upward with a velocity of 12 meter per second. A body of 2 kg into weight is dropped from it. If g is equal to आहे 10 meter per second square, the body will reach the surface of earth in. तुम्हाला विचारलं आहे एक बलून आहे जो हाईट आहे 81 मीटर and is ascending upward, वरती चाललाय, त्याची जी वेलॉसिटी आहे ती आहे 12 मीटर पर सेकंड. बॉडीचं वेट दिलंय, आता तो ड्रॉप आहे तेवढ्या बॉडीत, म्हणजे एक बॉडी घेतली 2 kg इंटू वेटची, ती ड्रॉप केली त्याच्यामधून आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 10 मीटर पर सेकंड. तर त्यांनी विचारलं ती जी ड्रॉप केलेली बॉडी आहे त्या अर्थच्या सरफेसवर येण्यासाठी किती वेळ लागेल. तुम्हाला काय फाईन करायला लावलं, त्यांनी टाईम फाईन करायला लावलं बरोबर. मग आता कसं टाईम फाईन करणार तुम्ही विचार करू शकता, काय करावं लागेल बघा. याला रफ करूच तर तुमचा विचार झाला असेल तर चला आता इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सो सिच्युएशन आहे की हा एक असा बलून असेल, तो काहीतरी हाईटवरती गेला असेल, हे त्याचं बास्केट असतं आणि यामधून तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ड्रॉप करता बरोबर. त्यानंतर याला ॲक्ट होणारी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याची हाईट दिलेली आहे 81 मीटर पर सेकंड. सो वी युजिंग इनिशियल स्पीड दिलेला आहे, तो असेंडिंग अपवर्ड चालला आहे. सो इनिशियल स्पीड येऊन जातं -12 मीटर पर सेकंड बरोबर. मग आता तुम्ही काय करणार, सिंपल कायनेमॅटिकल इक्वेशन वापरला, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. आता एस म्हणजे हाईट आहे 81 मीटर,
इनिशियल स्पीड आहे -12 मल्टीप्लाय बाय टी प्लस हाफ ऑफ जी मल्टीप्लाय बाय किती असणार आहे टी स्क्वेअर. जी म्हणजे किती आहे 10. बरोबर. ओके ठीक. आता याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तो सिम्प्लिफाय केल्यानंतर येऊन जातं इथं आहे 10 म्हणजे 5. सो वी गेट 81 मायनस 12 किंवा मी याला असं इथं नोट डाऊन करतो बघा. इक्वेशन असं आहे 81 इज इक्वल टू -12t प्लस 1/2 10t स्क्वेअर. आता क्लिअर झाला असेल. सो किती येऊन जातं बघा 5t स्क्वेअर मायनस 12t मायनस किती असणार आहे 81 इज इक्वल टू काय आलं 0. सो हे झालं तुमच्यावाला क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशनचं सोल्युशन माहिती तुम्हाला -b प्लस ऑर मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग सेम प्रोसेस या ठिकाणी आपण यूज करणार. मग सेम प्रोसेस जर यूज केली तर -b व्हॅल्यू असणार आहे. बरोबर. सो b इथं किती आहे रे याला घेत असतो क्वाड्रेटिक इक्वेशन x असेल. आता आपल्याला या ठिकाणी काय फाइंड करायचं आहे टाइम फाइंड करायचा आहे. मग b किती आहे -12 म्हणजे येऊन जाणार 12 प्लस ऑर मायनस √12 स्क्वेअर मायनस 4 5 मल्टीप्लाय बाय आहे -81 अनडिवाइडेड बाय किती असणार आहे 2 मल्टीप्लाय बाय 5. याला जर सॉल्व केलं तर ते तुमच्यावाला आन्सर नियरली येऊन जाणार आहे 5.4 सेकंड. आणि हे तुम्ही सॉल्व करू शकता. बरोबर. सो आता 5.4 सेकंड कुठे बरं. सो हिअर यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल असं कन्सिडर करतो. आणि नेक्स्ट प्रॉब्लेमकडे चालतो. सेकंड लास्ट प्रॉब्लेम नंबर 24. The acceleration of a particle is increasing linearly with time t as bt. The particle starts from the origin with an initial velocity v0. The distance traveled by the particle in time t will be. तुम्हाला विचारलंय त्या पार्टिकलनी टाइम t मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल असा सिंपलचा प्रॉब्लेम. काय करावं लागेल चला विचार करा. विचार करू शकता तुम्ही. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय ते समजून घ्या पहिल्यांदा. एक प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलंय की ॲक्सिलरेशन ऑफ अ पार्टिकल इज इंक्रीजिंग लिनियरली विथ टाइम टी ॲज बी मल्टीप्लाय बाय टी. आता ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असतो चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. यावरून जर वेलॉसिटी फाइंड करायला गेलं तर ए मल्टीप्लाय बाय किती असेल डी टी. म्हणून आपण याला सिंपल इंटिग्रेट करणार. इंटिग्रेट करत असताना त्यांनी असं सांगितलंय की पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन विथ इनिशियल वेलॉसिटी. बघा पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन विथ इनिशियल वेलॉसिटी किती आहे v0 एवढी. म्हणजे ओरिजिन पासून स्टार्ट जर झाला तर इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे v0 आणि फायनल वेलॉसिटी किती असेल v मल्टीप्लाय बाय dv. आणि इथं असणार आहे 0 to t मल्टीप्लाय बाय काय असणार आहे a मल्टीप्लाय बाय dt. आता या ठिकाणी त्यांनी हे बघा कशाची व्हॅल्यू दिली आहे ॲक्सिलरेशनची दिली. कुठं द ॲक्सिलरेशन ऑफ अ पार्टिकल इज इंक्रीजिंग लिनियरली विथ टाइम टी ॲज अ bt. म्हणजे a इज इक्वल टू किती सांगितलं त्यांनी bt सांगितलं. व्हॅल्यू टाकून देऊ. सो इंटिग्रेशन v0 टू v dv इंटिग्रेशन 0 टू t इथं किती असणार आहे bt मल्टीप्लाय बाय dt. सो हे येऊन जातं v मायनस v0 b मल्टीप्लाय बाय टी स्क्वेअर अपॉन किती असेल 2 असेल. म्हणजेच हे इक्वेशन असतं v इज इक्वल टू v0 प्लस bt स्क्वेअर अपॉन 2. बरोबर. हे असेल त्याच्यावाली काय फायनल वेलॉसिटी v इज इक्वल टू v0 प्लस bt स्क्वेअर अपॉन किती असणार आहे t. आता वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे तुम्हाला. वेलॉसिटी काय असते. सो हिअर इज द चेंज इन वेलॉसिटी अँड द फॉर्म्युला ऑफ चेंज इन वेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो वेलॉसिटी माहिती सर्वांना किती होऊन जाते v इज इक्वल टू ds अपॉन
dt. सो ds इज इक्वल टू v मल्टिप्लाय बाय किती असणार आहे dt. ॲक्च्युली त्यांनी तुम्हाला जे विचारलं ना ते म्हणजे काय, किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. मी आता काय फाईन केलं, ॲट टाइम टी मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, मी काय फाईन केलं फक्त, व्हेरी गुड, फक्त वेलॉसिटी आत्तापर्यंत फाईन केली. आता मला फाईन करायचं काय आहे, किती डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलं. मग कसं फाईन करणार, चला व्हॅल्यू टाकून द्या फक्त. हे जे आलं ना इक्वेशन 1 ते व्हीच्या ऐवजी सबस्टिट्यूट करा. सो 0 to s इंटिग्रेशन ds इंटिग्रेशन याचं लिमिट किती असणार आहे तुम्हाला माहिती आहे, याचं लिमिट dt आहे म्हणजे 0 to काय असणार आहे टाइम t. v ची व्हॅल्यू या ठिकाणी v ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे, v0 प्लस b t स्क्वेअर अपॉन 2 मल्टिप्लाय बाय किती असणार आहे dt. म्हणजेच हे येऊन जातं s 0 to t v0 dt प्लस 0 to t bt स्क्वेअर अपॉन 2 मल्टिप्लाय बाय dt. पुढे काय येऊन जाणार, s इज इक्वल टू v0 मल्टिप्लाय बाय t प्लस b अपॉन 2 कॉमन निघेल 0 to t t स्क्वेअर मल्टिप्लाय बाय dt. याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो, x रेज टू n dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. सो इथं असेल s इज इक्वल टू v0 t प्लस b अपॉन 2. ओके, इथे b अपॉन 2 मल्टिप्लाय बाय t क्यूब अपॉन 3. म्हणजेच s इज इक्वल टू आला v0 t प्लस b, इथं किती असणार आहे t क्यूब अपॉन किती असेल 6 असेल. एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेलं असेल आणि एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं म्हणजे इथे तुमच्यावाला काय असणार आहे आन्सर. मग आन्सर बघा, s0 इज इक्वल टू v0 t हा 1/6 bt क्यूब. असा आन्सर कुठे आहे, ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना, होप सो सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. आता आहे प्रॉब्लेम नंबर 25, लास्ट प्रॉब्लेम आजच्या क्वेश्चन पेपरमधील. द मोशन ऑफ अ पार्टिकल इज डिस्क्राइब बाय द इक्वेशन u इज इक्वल टू at. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पार्टिकल इन द फर्स्ट 4 सेकंड. तुम्हाला विचारलं आहे फर्स्ट 4 सेकंडमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला. आता याच पद्धतीने सोडवायचं बघा रे. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय सगळ्यांना माहिती ना, डिस्टन्स इज इक्वल टू माहिती आहे तुम्हाला किती असतो, किंवा सिंपल मी असं घेतो बघा, वेलॉसिटी इज इक्वल टू ॲक्सलरेशन मल्टिप्लाय बाय टाइम. वेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, ॲक्सलरेशन मल्टिप्लाय बाय टी. म्हणजेच या ठिकाणी मला डिस्टन्स भेटेल a मल्टिप्लाय बाय टी मल्टिप्लाय बाय dt. बरोबर, अरे बरोबर ना, ओके. सो आता या ठिकाणी हेच म्हणजे हे जे घेतलं ना मी v इज इक्वल टू a मल्टिप्लाय बाय टी, हे कुठून घेतलं तर या दिलेल्या इक्वेशनवर. मग आता लिमिट टाइम किती साठी विचारलं त्यांनी, फर्स्ट 4 सेकंडसाठी. मग आता याला इंटिग्रेशन करायचं, कसं करणार इंटिग्रेशन, चला मग. सो आता इंटिग्रेशन तुम्हाला येतं. सो इथं असेल इंटिग्रेशन 0 to s ds 0 to 4 सेकंड a t मल्टिप्लाय बाय dt. सो s इज इक्वल टू a t स्क्वेअर अपॉन 2, 0 to किती असेल 4. सो s इज इक्वल टू a 16 अपॉन 2 म्हणजे s इज इक्वल टू आला 8a. सो बघा फर्स्ट 4 सेकंडमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं, 8a एवढं डिस्टन्स कव्हर. ओके, होप सो आजचं लेक्चर सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला टेस्ट 3 मध्ये काही डाऊट असेल तर ऑब्विसली तुम्ही तुम्हाला पर्सनल पाठवू शकता, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला देऊन टाकेल. यानंतर जी PDF असेल ती करेक्टेड मार्कची ती तुम्हाला ग्रुपवरती पोस्ट करण्यात येईल. ओके, सो लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.